नमस्कार, भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण आहे ना 36 छातीच्या मापाचं 36 छातीच्या मापाची आपण प्रिन्स कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर आहे ना उंची घ्यायची. तर उंची आहे 12.5ची, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. पूर्ण उंची 13ची घेतलेली आहे. त्याचबरोबर मुंडा आहे 5.5चा. तर तुम्हाला जर कमी जास्त वाटला तर तुम्ही 6चा पण घेऊ शकता, पण इथं 5.5चा घेतलेला आहे. आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5चं. तर मग 5.5चं शोल्डर घेतल्यानंतर इथं 3 इंचवरती टिकमार करून घ्यायची आपला शोल्डर. आणि इथं हा 2.5 इंचचा पाठीमागचा गळा. आणि आता मी इथं आखून घेतलेला आहे. तर 36 छातीचा चौथा भाग निघतो 9 इंचचा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे आहे. 9 इंच. तर मग हा 10 आणि 10.5 पूर्ण शिलाईमध्ये जाण्यासाठी आपण ही 1.5 इंच इथं एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि मग इथं आकार पण देऊन घेतलेला आहे. असाच आकार देऊन घ्यायचा इथं 1.5 इंचावरती. असा गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. आणि ते झाल्यानंतर मग आहे तसा कट करून घ्यायचा. हा 36 छातीचा माप आहे. प्रिन्स कटिंग जर तुम्हाला इथं जर वाटलं इथं जर फिट होत असेल ना, तर तुम्ही अर्धा पाऊण इंच अशी खाली रेस मारून घ्यायची आणि तसं कट करून घ्यायचं. तर बघा, आता हा पाठीमागचा भाग आहे. हा झाल्यानंतर आपण लगेचच समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ. हा अस्तर कटिंग आहे. सगळ्यात अगोदर अस्तर कटिंग करून घ्यायची आणि मग नंतरून मेन कपड्यावरती कटिंग करायची. तर बघा, ही पाठीमागची कटिंग झालेली आहे. आणि तशीच कटिंग आता परत आपल्याला करायची आहे. तर मग इथं जर ह्या पट्ट्या उरत असतील तर त्याचबरोबर असं ठेवून घ्यायचं. इथं आहे त्याच आकारावरती अगोदर आखून घ्यायचं. म्हणजे जर तुम्हाला जर तुमच्याकडे जर कटोरीचा पेपर कटिंग जर असेल, तुम्ही त्या कटोरीच्या पेपर कटिंगच्या पाठीवरच्या भागावरनच तुम्ही ही प्रिन्सेस कटिंगची म्हणजे प्रिन्स कट करू शकता. तर बघा, इथं आहे त्या मापावरती असं आखून घ्यायचं व्यवस्थित. उंची वगैरे वाढवायची काही गरज नाही इथं. तर मग आहे त्या मापावरती आखून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला समोरची आपल्याला कटिंग करायची आहे. तर मग इथं काय करायचं, आपल्याला इथं 4.5 इंचावरती 4 इंचावरतीच इथं टक्स द्यायचा आहे. हा समोरचा टक्स. तर इथं तुम्ही जेवढ्या आकाराचा टक्स द्याल तेवढ्याच आकाराची इथं आपल्याला वाढवं घ्यायचं आहे. तर इथं मी 1.5 इंचचा टक्स देणार आहे. 36 छातीच्या मापाला 1.5 इंचचा टक्स देणार आहे. तर मग इथं आपल्याला एक्स्ट्रा इथं वाढवून घ्यायचं आहे 1.5 इंच. आणि इथं पाऊण इंच वाढवायचं. आणि मग इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचा. म्हणजे इथं आकार आपला जो समोरचा आकार आहे ना, तो इथं एवढा असं घ्यायचं. आणि मग आहे आपण माप घेतलंय त्याच्यावरती असं आखून घ्यायचं. परत तुमच्याकडे जर पट्टी असली तर तुम्ही पट्टीनं पण आखू शकता. हे बघा, असं आखून घ्यायचं. आता इथं काय करायचं, इथं हा टक्स द्यायचा आहे. तर इथं 3.5 इंचावरती इथं आकार देऊन घ्यायचा. आणि इथून जर तुमच्या लक्षात जर नाही आलं तर तुम्ही इथं 4 इंचावरती आकार द्यायचा आहे. इथून मापायचं बरं का, इथं 4 इंचावरती. आणि हे बघा, इथं असं आपल्याला अगोदर आहे तोच आकार देऊन घ्यायचा असा. आणि आपल्याला आकार टक्सचा आकार इथून द्यायचा आहे. तर बघा, टक्सचा आकार देताना असा इथून असा द्यायचा. हा आकार दिल्यानंतर जो आपला टक्स आहे ना, तो व्यवस्थित आणि कटोरी आपली जी आहे ती व्यवस्थित बसते. आता चला, इथं समोरचा गळा इथं तुम्हाला सांगायचा राहिला. इथं समोरचा गळा 5.5 ना. तर मग तो पण आहे त्या आकारावरतीच घ्यायचा.
आणि इथं समोरचा गळा तुम्ही पाहिजे त्या आकाराचा घेऊ शकता. पण प्रॉपरली आता बहुतेक गळे हे 5.5 ते 6 इंचचेच घेतले जातात. तर मी इथं फक्त गळ्याचा आकार देऊन घेणार आहे आणि आहे ते पार्ट आपण आता इथं कट करून घेऊ. तर कट करताना हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं. आणि मी गळा नाही कट करणार आहे. कदाचित काय होतं, फ्रंट गळा बॅक हुक पण असू शकतं, त्याच्यामुळं मग तर बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा खूप सोपी पद्धत आहे. प्रिन्स कट बऱ्याच मैत्रिणींना अवघड वाटतो, पण अवघड असं काही नाही. तुम्ही पाठीच्या भागावर पण कट करू शकता. तर बघा इथं आता आपल्याला हा पुढचा गळा तुम्ही पाहिजे तेवढ्या आकारावरती कट करू शकता. आता ही आपली कटोरी पण निघलेली आहे प्रिन्स कटिंगची. तर ही बघा हा आकार व्यवस्थित असा प्रॉपरली देऊन घ्यायचा, म्हणजे जो टक्स आहे तो व्यवस्थित बसतो. तर बघा हे आपले प्रॉपरली पार्ट काढून झाले. आता ह्या एवढ्या आकारामध्ये आपण आरामशीर बाही काढू शकतो. इथं ही 3, 4 ते 5 इंचची बाही व्यवस्थित निघू शकते. आणि हा पाठीमागचा भाग आहे हे बघा. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.